हे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा फायदा झालाय। फायदा तर हा नक्कीच होणार आहे। एक झाल्यामुळे एकजुटीने कामं होतील आणि कधी पण आता पुढल्या पक्षाला त्याचा मोठा धक्का बसलेला आहे। ग्रामीण भागात खूप खूप नाराज, छोटासे म्हणजे शेतकरी, मोठे सगळे व्यापारी प्रचंड नाराज आहे बीजेपी ह्या सरकारविषयी, फडणवीस सरकारविषयी। म्हणून आम्हाला उत्साह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये इतका आहे की आम्ही म्हणजे इतकं भरभरून म्हणजे एका ठिकाणी जागेला 8-8, 10-10 मागणी एका जागेसाठी। भाजपनं बी असंच केलं होतं, मोठी बंडाळी झाली। नाही त्याचा फटका होणार नाही, इच्छुक होते ना, इच्छुक इथे भरपूर होते महानगरपालिकेला, बंडाळी एक सुद्धा बटखोरी झाली काँग्रेस नाही। निवडणुका लढायचं म्हणजे बक्कळ पैसे बी लागते, तर सगळं लागतंय की काम करण्याची वृत्ती पण पाहिजे ना, पैसे हात रोखण्यासाठी खूप जण आहेत, पण तरीही आमचा हात कधीच मागे पडणार नाही। कारण हाताची हीच किमया आहे की हात म्हणजे एकमेकांना साथ देण्यासाठी असतो, मागे खेचण्यासाठी नाही। म्हणून लातूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला यश मिळालं। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकी अगोदर आपण पाहू शकता काँग्रेस भवन आहे आणि काँग्रेस भवन समोर जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्हा परिषदांसाठी जे आणि पंचायत समितीसाठी ही सगळी जी आहे ती मतदान प्रक्रिया होणार आहे आणि त्याआधी उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी या ठिकाणी मोठ्याच भल्या रांगा आणि लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे। खरं तर काँग्रेसला यश मिळाले आणि त्यानंतर ही गर्दी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आहेत। कुठून आला? मी ढिगोळ देशमुख काय कशाला आला इथं? पंचायत समितीचं तिकीट मागण्यासाठी लातूर। अनेक उमेदवार आहेत। हा, मी पांडुरंग देडे, निवळी पंचायत समिती एससी प्रवर्गातून तिकीट मागण्यासाठी आलेलो आहे। काय वाटतंय तुम्हाला पक्ष तिकीट देईल? 101% माझं सोशल सामाजिक काम आहे। मोठ्या साहेबापासून मी बरोबर आहे, पहिल्या वेळेस यांच्याकडे आलोय। 101% मलाच ते तिकीट देऊ शकतात। काय म्हणता? हो, बोलणं बिलणं झालं का? इंटरव्ह्यू हे चालू आहेत ना। एक तास विचारायले होय, एका चांगल्या माणसानं आज जावा सर, तुम्ही फक्त तिथं जाऊन या असा निरोप आहे, म्हणून मी आलोय। अनेकांना निरोप बी गेलेत असं सांगायले। कशा पद्धतीनं निवडणूक आहेत बघूया। कुठून आलात? उजेड तालुका शिरांपाळ। काय या वर्षीचा सगळेजण काँग्रेसच्या इकडे गर्दी? हो, काँग्रेसचं वातावरण खूप चांगलं आहे, सरकारवर शेतकरीवर खूप नाराज आहे। ग्रामीण भागात खूप खूप नाराज, छोटासे म्हणजे शेतकरी, मोठे सगळे व्यापारी प्रचंड नाराज आहे बीजेपी ह्या सरकारविषयी, फडणवीस सरकारविषयी। म्हणून आम्हाला उत्साह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये इतका आहे की आम्ही म्हणजे इतकं भरभरून म्हणजे एका ठिकाणी जागेला 8-8, 10-10 मागणी एका जागेसाठी। एवढे लोक आलेत का? मग आता काँग्रेसनं कुणाला निवडायचं? आणि चांगला जो उमेदवार निवड भाजपनं बी असंच केलं होतं, मोठी बंडाळी झाली। नाही त्याचा फटका होणार नाही, तुम्ही पाहिलात की महानगरपालिका कुठं बंडाळी झाली का काँग्रेसमध्ये? इथे खूप इच्छुक होते ना, इच्छुक इथे भरपूर होते महानगरपालिकेला, बंडाळी एक सुद्धा बटखोरी झाली काँग्रेस नाही का? आता होणार नाही। आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते सगळे काँग्रेसचे, मला नाही घ्यायला मिळालं तर आम्ही समाधानी आहोत। एकमेकांना असले तर ह्यांची रेस सुरू असल्यास नाही, आम्ही समाधानी आहोत। कुणाला मिळालं तर आम्ही जागा निवडणार काँग्रेसच्या। तर काँग्रेसच्या अशा पद्धतीने अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि इच्छुक आहेत। लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर लय मोठी गर्दी झाली। कशाला झाली? हे गर्दी तर 12 महिन्यात असते। आज थोडी चुरस निर्माण झालेली आहे। कालचा निकाल पण अतिशय चांगला लागला, निकाल अपेक्षित होता। साहेबावर जे लोकांनी टीकास्त्र केलं होतं भाजपच्या, ते आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागलं होतं आणि जनतेने दाखवून दिलं त्यांना की लातूरची जनता काय आहे, लातूर जनता काय करू शकते। जिल्हा परिषद असंच राहील का? काय जिल्हा परिषदेत अभी पिक्चर बाकी आहे। जिल्हा परिषदेचा निकाल धूमधडाक्यात लागणार आहे। होय, अनेक महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की काय म्हणतंय। कारण लातूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर जे आहे ती जिल्हा परिषद निवडणुकांसाठी महिलांनी देखील गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कारण 50% महिलांसाठी देखील जागा आरक्षित आहेत आणि महिलांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कुठून आलात आणि कुठून उमेदवारी मागता तुम्ही? मी मुरुडून आहे। मी जिल्हा परिषदेसाठी ओबीसी महिला म्हणून अर्ज करते। काय वाटतंय की काँग्रेसकडून उमेदवारी कशासाठी मागायला आला? पहिल्यापासून मी आणि मिस्टर काँग्रेसचेच कार्यकर्ते आहोत, त्यामुळं काँग्रेसमध्येच काम करायची इच्छा आहे। निवडणुका लढायचं म्हणलं बक्कळ पैसे बी लागते, तर सगळं लागतंय की काम करण्याची वृत्ती पण पाहिजे ना, पैशाबरोबर। कुठून आलात तुम्ही? कशा पद्धतीने कुठून निवडणूक लढायची तुम्हाला?
मी निवळी गटातून आलेली आहे आणि ओबीसी एससी मधून मी निवडणूक लढणार आहे. शिराळा या गावची आहे. अनेक महिला आलेल्या आहेत निवडणुकांमध्ये. तर सगळा काँग्रेसचा आता ट्रेंड दिसला, त्या अगोदर भाजपचा ट्रेंड पाहायला मिळाला. काय वाटतंय तुम्हाला की ही निवडणूक किती महत्वाची आहे जिल्हा परिषदेची? नमस्कार, मी शरयू जनक गायकवाड आहे. मी तांदुळजा येथून आलेली आहे. पंचायत समिती साठी माझा अर्ज आम्ही मागणी करणार आहोत. तर सध्या जे आहे, म्हणजे तुमचा प्रश्न काय होता? मी असं विचारतोय की नगर परिषद असतील, नगरपंचायती असतील, मागं झालेल्या निवडणुका त्याच्यामध्ये भाजपला कौल मिळाला आणि आता काँग्रेसला मिळाला. आता झेडपीसाठी निवडणूक रिंगणात आहेत. काय वाटतंय, काय वातावरण आहे? नक्कीच काँग्रेसचं वातावरण आहे, कारण एक हात रोखण्यासाठी खूप जण आहेत, पण तरीही आमचा हात कधीच मागे पडणार नाही. कारण हाताची हीच किमया आहे की हात म्हणजे एकमेकांना साथ देण्यासाठी असतो, मागे खेचण्यासाठी नाही. म्हणून काँग्रेसचंच वातावरण राहणार आहे. एका जागी तर 10-12 जण, खूप मोठी रेस आहे आणि त्याच्यात तुम्हाला नाही मिळालं कसं होणार? नाही जरी मिळालं तर आम्हाला दुःख नाही, कारण जरी नाही मिळालं तर आम्ही काँग्रेसच्याच पक्षामध्ये राहणार आणि काँग्रेससाठीच आम्ही कार्य करणार. कारण कार्यकर्ता म्हणल्यानंतर तिकीट मिळो किंवा नाही मिळो, फक्त कार्य करण्याची आणि साथ देण्याची महत्त्वाची गरज असते आणि ती प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये असल्यानंतर काँग्रेस सरकार कधीच पडणार नाही. ही खूप महत्त्वाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. लातूरमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी महिला देखील आल्यात. कुठून आलात तुम्ही? आम्ही जवळगावून आलो. जवळगावून आला का? इथं लय मोठी गर्दी झाली की. जवळगावून आलो. का पंचायत समिती लढायची का जिल्हा परिषद? तेव्हा तिथं थांबला त्यांच्यासोबत. त्या संघ आहेत का तुम्ही? हा, तुम्ही कुठून, कोणत्या गटातून लढायला? मी सांगा जरा, चिकुर्डा. माहिती होऊ द्या सगळ्याला. हा. चिकुर्ड्याची आहे. ताडगाव मतदारसंघातनं लढणार आहे. आपण इकडे लय मोठी रेस दिसायली, लय मोठे लोक उतरलेत की रिंगणात. काही हरकत नाही. माझे सासरे काँग्रेसचं तिकीट कशामुळे पाहिजे मग? काँग्रेसचेच आहेत आम्ही पहिल्यापासून. माझे सासरे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि माझे मिस्टर पण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तुम्हाला वाटायला आता काँग्रेस महानगरपालिकेत जिंकलंय, इथं बी जिंकलं असं काही आहे असं काहीच नाही. असं काहीच नाही. जिंकू हरू आम्ही काँग्रेस सोबतच आहे. ज्या आहेत त्या या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. वातावरण आहे लातूर. हा, कुठून आला? मी धनेगावून आलो. बाबळागाव पछि धनेगाव. बरं. लिंगराम मसाजी कांबळे. 80 पासून काँग्रेसमध्ये काम करतोय. 5 कमिटीवर संचालक म्हणून आता काम भाजपमध्ये निष्ठावंतांनी सगळं हे झालं, गडबड झाली. आता इथले निष्ठावंत काय करणार आम्ही आहेत? काँग्रेसच्या साहेबाच्या आगा- विलासराव साहेबांना आमचं खूप कामं केलेली आहेत, म्हणून आम्ही इथं आलो. लय मोठी गर्दी झाली की मग. महाराणा प्रतापनगर मधून उभा टाकला, मागणी मागितली तिथून. उभा टाकला बडा. मग काय व्हेरी गुड. हा, तुमचं काय? आम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणायच्या समर्थनात आम्ही आलो. अच्छा. आणि जशी तुम्ही समोर डायरेक्ट घेऊनच आला. डायरेक्ट सगळे समर्थक आम्ही. तुम्ही समर्थक आहे G24 वाले आहेत. समर्थक आहो का तुम्ही? कसं आहे विष्णूजी, हा. कुणाचे बी ते सासूचे 4 दिवस, सुनेचे 4 दिवस येतात. जरी 2014 पासून भाजप येत असलं तर आता महानगरीपासून चित्र बदललेलं आहे. काँग्रेसची सत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार आहे, लातूर जिल्ह्यामध्ये येणार आहे. अमित भैया देशमुखांचं खंबीर नेतृत्व आणि दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं म्हणजे राष्ट्रपैलू नेतृत्व आणि अमित भाई यांच्या नेतृत्वामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये तरी काँग्रेस जिल्हा परिषद मला हे प्रश्न सांगा, ती महत्वाचं सांगणार तुम्ही. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा काय फायदा झाला? फायदा निश्चित झाला ना. बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा फायदा झालाय. ग्रामीण भागात काय होईल? नक्कीच त्याचा फायदा होणार आहे, कारण कधीही एकीचं बळ हे मिळते फळ आहे. आणि माझ्या मते तरी म्हणजे तुम्ही महिलाला प्राधान्य दिलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. कारण एवढं माझं काही राजकीय क्षेत्र नाही, पण मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येण्याचा फायदाही लोक बघतायत. इथं फायदा झालेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये. ग्रामीण भागात काय फायदा होईल? फायदा तर हा नक्कीच होणार आहे. एक झाल्यामुळे एकजुटीनं कामं होतील आणि जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते एकत्र असल्यामुळे मिटणार आहेत. आणि कधी पण आता पुढल्या पक्षाला त्याचा मोठा धक्का बसलेला आहे, कारण आपल्या देशामध्ये पहिल्यापासून सांगा, ही लाडक्या बहिणीचं लईच सांगते तर. हा, लाडकी बहीण लई चलती का गावात? लाडकी बहीण 1,500 रुपये आम्हाला देतात, पण आमचं नुकसान किती होतं शेतकऱ्याचं. नुकसान बी होतंय का? मग काय हे सगळे मुद्दे असतील काय निवडणुकीमध्ये? कशाचे मुद्दे? हे सगळे निवडणुकीमध्ये मुद्दे असतील का?
लाडक्या बहिणी बिणी आहेत काही मुद्दे आहेत का? नाही ते मुद्दे त्याच्यात नाहीत का नाही. त्याच्यात? काही फरक पडणार नाही. तर लातूर जिल्ह्यातलं हे सगळं वातावरण आहे. हे महिला आहेत, त्याचबरोबर मोठ्या सगळ्याच घेतलं, लय मोठं घेतलं आता. लाडक्या बहिणीऐवजी लाडके आम्ही देफिक लातूर जिल्ह्यामध्ये आहे, लाडके भाऊ. लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. एका ठिकाणी 20हून अधिक आणि 10हून अधिक जे आहे ते उमेदवार आलेले आहेत. त्यामुळं ज्याप्रमाणे भाजपची बंडाळी झाली, ते बंडाळी रोखण्यात भाजपला महानगरपालिकेमध्ये अपयश आले होतं. आता काँग्रेस हे फेस कसं करणार यावर सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गणित अवलंबून असणार आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.